नमस्कार. आज आपण पुण्यात डोकावणार आहोत. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यावरून असं दिसतंय की पुणे हे फक्त एक शहर नाहीये, बरोबर. तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि एक महत्वाचं औद्योगिक केंद्र असं बरंच काही आहे. अगदी. तर ह्या सगळ्या पैलूंचा आज आपण जरा सविस्तर आढावा घेऊया. कुठून सुरुवात करायची? इतिहासापासून? हो चालेल, कारण पुण्याचा पाया इतिहासात खरंच खोलवर रुजलेला आहे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत पुण्याचं महत्त्व वाढलं. लाल महाल आजही त्याची साक्ष देतो. हो, बरोबर. आणि मग पुढे पेशव्यांच्या काळात तर पुणे हे मराठा साम्राज्याचं जणू प्रशासकीय केंद्रच बनलं. शनिवारवाडा. हो, शनिवारवाड्यासारखी भव्य ठिकाणं याच काळातली. आपल्याला मिळालेल्या माहितीत असंही म्हटलंय की त्या काळातले प्रशासकीय आणि लष्करी निर्णय आजही शहराच्या काही भागांच्या रचनेवर प्रभाव टाकतात. अच्छा. खरंय. आणि हा ऐतिहासिक वारसा सांभाळतच पुण्याची ओळख विद्येचं माहेरघर म्हणून घट्ट झाली. COEP, सिम्बायोसिस, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कितीतरी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था इथे आहेत. हो, खूप आहेत. देशभरातून इतकंच काय, परदेशातूनही विद्यार्थी इथे शिकायला येतात. आणि यामुळे होतं काय की केवळ एक बौद्धिक वातावरणच नाही तयार होत, तर शहराच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागतो. म्हणजे हॉस्टेल्स, खाणावळी, इतर सेवा उद्योग. हो, बरोबर. म्हणजे एक पूर्ण इकोसिस्टम तयार झाली आहे शिक्षणाभोवती. अगदी. आणि याच तरुण शिकलेल्या लोकांमुळे मग उद्योग आणि तंत्रज्ञानाला पण चालना मिळाली असेल. नक्कीच. हिंजवडी IT पार्क, मगरपट्टा सिटी, पिंपरी चिंचवड MIDC ही नावं आपण सतत ऐकतो. हो. पुणे हे आता महाराष्ट्रातले एक प्रमुख IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल निर्मितीचं केंद्र बनलं आहे. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची डेव्हलपमेंट सेंटर्स आणि प्रोडक्शन युनिट्स इथे आहेत. अच्छा. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यातील इंजिनिअरिंग आणि रिसर्च इन्स्टिट्यूट्स आणि उद्योग यांच्यात एक नैसर्गिक सांगड तयार झाली आहे. हो, ती कशी? म्हणजे नवीन संशोधनाला आणि स्टार्टअप्सना इथे खूप प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे फक्त रोजगार नाही, तर एक विशिष्ट टेक्निकल कल्चर इथे विकसित झालं आहे. म्हणजे एकीकडे हे सगळं आधुनिक आहे, IT, ऑटोमोबाईल, स्टार्टअप्स. हो. आणि दुसरीकडे पुण्याची सांस्कृतिक ओळख पण तितकीच मजबूत आहे. गणेशोत्सव आजही त्याच पारंपरिक उत्साहात साजरा होतो, नाही का? अगदी. विशेषतः ते मानाचे गणपती आणि त्यांच्या मिरवणुका. हो. आणि सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासारखे कार्यक्रम तर शास्त्रीय संगीताची परंपरा जिवंत ठेवतात. खरंय. हा समतोल कसा साधला जातोय मग? परंपरा आणि आधुनिकता. हेच तर पुण्याचं वैशिष्ट्य आहे. हा संगम अनेक पातळ्यांवर दिसतो. म्हणजे बघा, एकीकडे चकचकीत मॉल्स आणि IT पार्क्स आहेत, तर दुसरीकडे जुन्या पेठा आहेत, वाडे आहेत, मंदिरं आहेत. हो. आगा खान पॅलेस, सिंहगड किल्ला, राजा दिनकर केळकर संग्रहालय ही सगळी ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात. ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्टमुळे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुण्याची एक वेगळी ओळख आहे. अच्छा. पण माहितीनुसार वाढत्या शहरीकरणामुळे या दोन्ही गोष्टी, परंपरा आणि आधुनिकता सांभाळणं, हे आता एक आव्हान बनत चाललं आहे. बरोबर. आव्हान असणारच. आणि या सगळ्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची गरज आहे. म्हणजे आल्हाददायक हवामान आणि राहणीमानाचा दर्जा यामुळे लोक पुण्याकडे येतात. हो, येतात. पण मग वाढत्या लोकसंख्येसाठी रेल्वे, रस्ते, विमानसेवा हे सगळं पुरेसं आहे का? मेट्रोमुळे काही फरक पडतोय असं वाटतंय. कनेक्टिव्हिटी हा विकासाचा महत्त्वाचा भाग आहे, यात शंका नाही. पुणे रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाने चांगलं जोडलेलं आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे तर खूपच महत्त्वाचा आहे. हो. शहरांतर्गत वाहतुकीसाठी PMPML बसेस आहेत, रिक्षा, कॅब सेवा आहेत आणि आता मेट्रो सुरू झाली आहे, त्यामुळे वाहतुकीवरचा ताण थोडा कमी होईल अशी अपेक्षा आहे. पण खरं सांगायचं तर पायाभूत सुविधांचा विकास हा शहराच्या वाढीच्या गतीला जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण अजूनही त्यात बरीच आव्हानं आहेत. गर्दी, प्रदूषण. हो, ते तर आहेच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुणे हे इतिहास, शिक्षण, उद्योग, संस्कृती आणि आधुनिक जीवनशैली यांचं एक गतिशील मिश्रण आहे. अगदी. ज्ञान, तरुणाई आणि विकास यांचं प्रतीक म्हणून हे शहर पुढे येतंय असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच. पण जाता जाता एक विचार मनात येतो आणि तो आपल्या माहितीमध्ये पण कुठेतरी ध्वनित होतोय. कोणता? की ज्या प्रचंड वेगाने पुण्याचा विस्तार होतोय, लोकसंख्या वाढतीये, ते पाहता भविष्यात हे शहर आपलं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वेगळेपण जपून हा आधुनिक विकास आणि वाढती लोकसंख्या यांचं आव्हान कसं पेलणार आहे? हा खरंच महत्वाचा प्रश्न आहे. हो, यावर खरंच विचार व्हायला हवा.